नाथ संप्रदायामध्ये कुळ हे पावन कृष्ण रामे असं माऊली ज्ञानोबा सांगतात। तसंच गुरु गोरक्षनाथ जे आहेत ते रामभक्त होते आणि इसवी सन 1000च्या अगोदरच्या काळामध्ये गुरु गोरक्षनाथ यांनी प्रभू श्रीरामचंद्रावर रचना केलेल्या आहे। माऊली ज्ञानोबा सांगतात, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले। संत नामदेवांच्या ज्या 89 रचना आहेत त्यांच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन आढळतं। नवविधा भक्तीमधील नामस्मरण, नामाचे चिंतन प्रकट पसारा, यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाचे आछंदे। नामस्मरण, त्या नामस्मरणाची ऊर्जा, ताकद, राम नामाची महती जगद्गुरु तुकोबा रायला आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापे। रामदास स्वामींचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जगद्गुरु तुकोबारायांचा काळ हा परकीयांच्या आक्रमणाचा काळ आहे। शांतीब्रह्म नाथबाबांचा काळ सुद्धा परकीय आक्रमणाचा आहे। तेव्हा एकंदरीत या संपूर्ण साहित्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांना जे मानलेलं आहे त्याचा चिकित्सक दृष्टीनं, भावनेतून, इतका समर्पित दृष्टिकोनातून जर विचार केला, फक्त प्रभू श्रीरामचंद्र हे पूजनीयच आहेत इथपर्यंत पूर्णविराम नाही। ते राजाही आहेत, वीरही आहेत, शूर योद्धेही आहेत, काळाला प्रेरणा देणारे आहेत, या समाजाचं हृदयस्थानी विराजमान असणारं ते नेतृत्व आहे। या निद्रिस्त स्वाभिमान, सत्व आणि सत्य या दोन्हीपासून सुद्धा जो परागंद झालेला समाज आहे त्या समाजाचं मन, त्या समाजाचं भान, ते जपण्याचं काम, त्याला प्रेरणा देण्याचं काम हा सूर्यवंशी उदयला जो सूर्य आहे त्या सूर्यवंशामध्ये उदयाला आलेला तो सूर्य आहे तो करतो। एकंदरीत प्रत्येक संतांच्या जीवनात जर बघितलं, माऊली ज्ञानोबा यांचा काळ आहे, हिंदू धर्म संस्कृती आहे, परकीयांचं आक्रमण तितक्या प्रमाणात नाही आहे, म्हणून त्या काळातील प्रभू श्रीरामचंद्र हा पूर्ण भक्तिरसामध्ये परिपूर्ण सर्वोच्च ईश्वर आहे। शांतीब्रह्म नाथबाबांच्या काळातील जर बघितला तर एकीकडे होणारं परकीय आक्रमण आहे। नाथबाबांना एका हातामध्ये तलवार घ्यावी लागते आणि एका हातामध्ये लेखणी घ्यावी लागते। तलवार आणि लेखणीनं लढणारा हा शूरयोद्धा आहे। मग त्या शूरयोद्ध्यासाठी जो राम आहे तो 40,000 ओव्यामधून वीररस प्रकट करणार आहे। 40,000 प्रकारच्या ओव्यातून तो 40,000 प्रकारे उतरणारा, प्रकट होणारा, उदयाला येणारा तो भगवान प्रभू श्रीरामचंद्र आहे। जगद्गुरु तुकोबा यांचा काळ बघितला तर सगळीकडे संघर्ष आहे, परकीय आक्रमणही आहेत, भ्रष्ट झालेला समाजही आहे। सामर्थ्यवान आहे नक्की कोण, धर्म काय अधर्म काय, अशा काळामध्ये तुकोबांना जो राम मानावा लागतोय तो तुकोबांची आंतरप्रेरणा वाढवणार आहे, भक्तियुक्त जीवन असणार आहे। धर्माची बैठक बसवण्यासाठी तो किती प्रमाणात आपण मांडला पाहिजे, धर्माचं अधिष्ठान मांडण्यासाठीचा, समाजाची रचना पुन्हा सुस्थितीत आणण्याचा, धर्माचं रक्षण करण्याचा, समाजाचं परकीय आक्रमण तसेच अनिष्ट विचारांचं आक्रमण, स्वाभिमान, स्वतःचं सामर्थ्य विरहित समाज आणि खचलेला, पिचलेला, लुटला लुबाडला गेलेला समाज आहे। अशा संपूर्ण समाजासाठी जगद्गुरु तुकोबारायांना जो प्रभू श्रीरामचंद्र मांडायचा आहे तो तुकोबांचा खूप व्यापक प्रमाणात भक्त आणि भगवंत म्हणून आहे, शूर योद्धा म्हणून आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये या धर्माचं, चांगल्या व्यक्तींचं, चांगल्या विचारांचं अधिष्ठान, त्या अधिष्ठानाला प्रेरणा देणारा प्रभू श्रीरामचंद्र जगद्गुरु तुकोबारायांना मांडायचा आहे। रामकृष्ण।